हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधील पार्ट 2. लास्ट याच्यामध्ये आपण पार्ट 1 बघितला होता, ज्याच्यामध्ये आपण इंटरनल जिनॅटल ऑर्गन्स आपण त्यामध्ये बघित होते. आज आपण बघणार आहोत यामधलाच पार्ट 2, एक्सटर्नल जिनॅटल ऑर्गन आणि ॲसेसरी सेक्स ग्लँड्स. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण एक्सटर्नल जिनॅटल ऑर्गन्स, की यामध्ये फिमेलमध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये हिअर द एक्सटर्नल जिनॅटल ऑर्गन्स ऑफ द फिमेल विच इन्क्लूड्स एक्सटर्नल टू द वजायना, की वजाण्याच्या एक्सटर्नल साईडला जे काही एक्सटर्नल जिनॅटल ऑर्गन्स असतात, दीज ऑर्गन्स आर कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज द वल्वा. की वजाण्याच्या एक्सटर्नल साईडला जे काही एक्सटर्नल जिनॅटल ऑर्गन्स आहे, या एक्सटर्नल जिनॅटल ऑर्गन्सला कलेक्टिव्हली काय म्हणतात? वल्वा म्हणतात. याच वल्वाला आपण रॅपिंग किंवा त्यालाच आपण कव्हरिंग सुद्धा म्हणतो, विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज द पुडेंडम. म्हणजे वल्वा विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज द पुडेंडम. यालाच आपण पुडेंडम सुद्धा आपण म्हणतो. तर बघा, आता याच्यामध्ये वल्वामध्ये त्यांनी एकूण आपल्याला 5 पार्ट्स दिलेले आहेत. हिअर दीज वल्वा विच कन्सिस्ट ऑफ वेस्टिब्युल्स, म्हणजे याच्यामध्ये हा जो डिप्रेशनचा जो मीडियन डिप्रेशनचा जो पार्ट असतो त्याला वेस्टिब्युल म्हणतात. त्यानंतर सेकंड पार्ट जो आहे तो आहे लॅबिया मायनोरा आहे. यानंतरचा तिसरा जो पार्ट आहे तो थर्ड पार्ट आहे क्लायटोरिस आहे. त्यानंतर फोर्थ आहे लॅबिया मेजोरा आणि फिफ्थ आहे मॉन्स प्युबिस. मीन्स हिअर दिस वल्वा विच कन्सिस्ट ऑफ वेस्टिब्युल, लॅबिया मायनोरा, क्लायटोरिस, लॅबिया मेजोरा अँड मॉन्स प्युबिस. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे वेस्टिब्युल. आता वेस्टिब्युलमध्ये हिअर वेस्टिब्युल इज अ मीडियन वर्टिकल डिप्रेशन ऑफ वल्वा, की यामध्ये हा जो वल्वाचा पार्ट आहे, या वल्वामध्ये जो मीडियन डिप्रेशनचा जो पार्ट आहे, हिअर दिस मीडियन डिप्रेशन ऑफ द वल्वा विच इन्क्लोजिंग द, की जो काय इन्क्लोज करतो? युरेथ्रल ओपनिंग. हे काय आहे? युरेथ्रल ओपनिंग आहे आणि हे आहे वजायनल ओपनिंग. मीन्स हिअर दिस vestibule is a median depression of the vulva which enclose the urethral opening and the vaginal opening, that is the vestibules. त्याला आपण काय म्हणतो? वेस्टिब्युल म्हणतो. आता याच्यानंतरचा सेकंड जो पार्ट आहे लॅबिया मायनोरा. आता लॅबिया मायनोरा जे आहे these are the पेयर किंवा टू, की याच्यामध्ये लॅबिया मायनोरा जे आहेत या टू असतात किंवा पेयर्ड असतात. त्यानंतर स्मॉल आहे आणि थिन फ्लेशी फोल्ड्स आहेत, की दीज आर लोकेटेड ऑन द इनर साइड ऑफ द लॅबिया मेजोरा, की या लॅबिया मेजोराच्या इनर साइडला 2 थिन फ्लेशी स्मॉल फोल्ड्स विच आर लोकेटेड ऑन द इनर साइड ऑफ द लॅबिया मेजोरा, की लॅबिया मेजोराच्या साइडला एकूण 2 थिन स्मॉल अँड द फ्लेशी फोल्ड्स प्रेझेंट असतात. त्याला काय म्हणतो आपण? लॅबिया मायनोरा म्हणतो. तर याच्यामध्ये लॅबिया मायनोरा जो आहे, हिअर दीज लॅबिया मायनोरा विच इज फ्यूज्ड ऑन पोस्टेरियर साईड, की पोस्टेरियर साईडला काय होतात? त्या फ्यूज्ड होतात आणि फ्यूज झाल्यानंतर हिअर दे फॉर्म्स अ फोरचिटी, की ज्या कशाचं फॉर्मेशन करतात? फोरचिटीचं. which forms a fourchette. Means here this labia minora which fused on posterior side, ही म्हणजे ही आहे posterior side आणि वरची कोणती असते? anterior side. तर posterior sideला लॅबिया मायनोरा जो आहे तो फ्यूज होतो आणि कशाचं फॉर्मेशन करतो? फोरचिटीचं फॉर्मेशन करतो. आता याच्यामध्ये हिअर वाईल टुवर्ड्स द अँटेरियर साईड, की याच्यामध्ये अँटेरियर साईडला किंवा अँटेरियर एंडला हिअर दे कॉन्व्हर्ज इनटू अ हुड लाईक स्ट्रक्चर, की याच्यामध्ये अँटेरियर साईडला काय होतं? त्या कॉन्व्हर्ज होतात आणि हुड लाईक स्ट्रक्चर फॉर्म करतात विच कव्हरिंग अराउंड द क्लायटोरिस, की कशाच्या सभोवताली कव्हर्ड फॉर्म करतात? क्लायटोरिसच्या. मीन्स हिअर ॲट द पोस्टेरियर साईड द लॅबिया मायनोरा फ्यूज टू फॉर्म अ फोरचिटी, की पोस्टेरियर साईडला फ्यूज होतात आणि फोरचिटीचं फॉर्मेशन करतात आणि अँटेरियर साईडला दे कॉन्व्हर्ज टू फॉर्म्स अ हुड लाईक स्ट्रक्चर विच कव्हरिंग अराउंड द क्लायटोरिस, की कशाच्या सभोवताली कव्हरिंग फॉर्म करतात? तर या क्लायटोरिसच्या सभोवताली. आता याच्यानंतरचा तिसरा जो पार्ट आहे तो आहे क्लायटोरिस. आता याच्यामध्ये क्लायटोरिस जो आहे हिअर इट इज अ स्मॉल conical and sensitive projection which is situated at the anterior end of the labia minora. की याच्यामध्ये क्लायटोरिस जो आहे हिअर दिस
clitoris is a small conical sensitive projection which is situated at the anterior end of the labia minora. या labia मायनोराच्या anterior endला काय असतात प्रेझेंट असतात. then these clitoris is homologous to the penis of the male. की याच्यामध्ये क्लायटोरिस जो आहे हा सेन्सिटिव्ह आहे आणि तो कशासारखा असतो तर मेल मधील पेनिस सारखा तो कसा असतो होमोलॉगस. मीन्स हिअर इट इज होमोलॉगस टू द पेनिस ऑफ द मेल. आता याच्यामध्ये या क्लायटोरिसमध्ये हिअर दीज क्लायटोरिस विच हॅव द पेअर ऑफ द इरेक्टाईल टिश्यूज कॉल्ड ॲज द कार्पोरा कॅव्हर्नोझा. की क्लायटोरिसमध्ये यामध्ये काही पेअर ऑफ इरेक्टाईल टिश्यू प्रेझेंट असतात आणि त्या इरेक्टाईल टिश्यूजनाच म्हणतात कार्पोरा कॅव्हर्नोझा. हा झाला तिसरा पार्ट कोणता क्लायटोरिसचा. आता याच्यानंतर याच्यामधला चौथा जो पार्ट आहे तो आहे लॅबिया मेजोरा. आता याच्यामध्ये लॅबिया मेजोरा जे आहेत हिअर दीज आर द पेअर्ड. या सुद्धा पेअर्ड आहेत म्हणजे 2 असतात पेअर्ड आहेत. त्यानंतर लार्ज फ्लेशी फोल्ड्स आहेत की दीज आर द 2 लार्ज फ्लेशी फोल्ड्स दॅट फॉर्म्स अ बाउंड्री ऑफ द वल्वा. की याच्यामध्ये लॅबिया मेजोरा ज्या आहेत त्या कशा आहेत 2 आहेत लार्ज आहे आणि फ्लेशी फोल्ड्स आहेत की ज्या या वल्वाची काय फॉर्म करतात बाउंड्री फॉर्म करतात. दे फॉर्म्स अ बाउंड्री ऑफ द वल्वा. देन दीज लॅबिया मेजोरा विच इज होमोलॉगस टू द स्क्रॉटम ऑफ पेनिस मेल. की कशासारख्या आहेत या हिअर दीज आर होमोलॉगस टू द स्क्रॉटम ऑफ द मेल. देन हिअर दीज लॅबिया मेजोरा. आता याच्यामध्ये लॅबिया मेजोरा जो आहे हिअर दीज लॅबिया मेजोरा विच इन्क्लोज द युरेथ्रल. की काय इन्क्लोज करतो युरेथ्रल अँड द वजायनल ओपनिंग इन द वेस्टिब्युल. की या वेस्टिब्युलमध्ये लॅबिया मेजोरा जो आहे हिअर दीज लॅबिया मेजोरा विच इन्क्लोज द युरेथ्रल ओपनिंग अँड द वजायनल ओपनिंग. हे झालं चौथा लॅबिया मेजोरा. म्हणजे लॅबिया मेजोरा या सुद्धा 2 आहेत. त्यानंतर लार्ज फ्लेशी फोल्ड्स आहेत अँड दीज आर these labia majora which forms a boundary of the vulva. Then it is homologous to the scrotum of the male. यानंतर here these labia majora which enclose the urethral opening and the vaginal opening in the vestibule. की vestibule मध्ये urethral opening आणि vaginal opening काय करतात इन्क्लोज करण्याचं काम करतात. आणि याच्यानंतर याच्यामधलाच पाचवा जो पार्ट आहे तो आहे मॉन्स प्युबिस. आता याच्यामध्ये मॉन्स प्युबिस जो आहे हिअर दीज मॉन्स प्युबिस विच इज अ फ्लेशी एलिव्हेशन अबाव द लॅबिया मेजोरा. की या लॅबिया मेजोराच्या अबावला जे आपल्याला फ्लेशी एलिव्हेशन आढळून येते ज्यामध्ये हेअर्स आर प्रेझेंट दिस पार्ट इज कॉल्ड एज अ मॉन्स प्युबिस. की ज्या पार्टला आपण काय म्हणतो मॉन्स प्युबिस मीन्स मॉन्स प्युबिस which is the fleshy elevation present above the labia majora. हे झाले एक्सटर्नल जिनायटल ऑर्गन्स. की एक्सटर्नल जिनायटल ऑर्गन्स जे आहेत फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधले की ह्या ऑर्गन्सला विच आर प्रेझेंट एक्सटर्नल टू द वजाडा की वजाडाच्या एक्सटर्नलला प्रेझेंट असतात. दे आर कलेक्टिव्हली कॉल्ड एज द व्हल्वा ऑर द पुडेंडम. की त्याला व्हल्वा किंवा पुडेंडम म्हणतात. या व्हल्वामध्ये एकूण आपल्याला 5 पार्ट्स त्यांनी दिलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण कोणकोणते बघितले वेस्टिब्युल लॅबिया मायनोरा त्यानंतर क्लायटोरिस बघितला नंतर लॅबिया मेजोरा आणि मॉन्स प्युबिस. आता याच्यामध्येच आपला पुढचा जो पार्ट आहे ॲसेसरी सेक्स ग्लँड्स. आता यानंतरचा नेक्स्ट आहे ॲसेसरी ग्लँड्स. ॲसेसरी ग्लँड्समध्ये आपल्याला वेस्टिब्युलर ग्लँड आणि मेमरी ग्लँड या दोन ग्लँड्स आपल्याला बघायचे आहेत. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिले वेस्टिब्युलर ग्लँड्स. हिअर द वेस्टिब्युलर ग्लँड विच इज ऑल्सो कॉल्ड एज द बल्बो बार्थोलिन ग्लँड्स. की वेस्टिब्युलर ग्लँडलाच बार्थोलिन ग्लँड सुद्धा म्हणतात. की यामध्ये हिअर दीज वेस्टिब्युलर ग्लँड्स विच आर द पेअर्ड ग्लँड्स. की पेअर्ड ग्लँड्स आहेत अँड इट इज होमोलॉगस टू द बल्बो युरेथ्रल ग्लँड्स ऑर द कॉपर्स ग्लँड्स ऑफ द मेल. म्हणजे आता याच्यामध्ये सपोज आता हा आपला वेस्टिब्युलचा पार्ट आहे आणि याच्यामध्ये हिअर दीज आर द पेअर्ड ग्लँड्स. याला आपण वजायनल ओरिफिस म्हणू. की यामध्ये हिअर दीज आर द पेअर्ड ग्लँड्स विच आर होमोलॉगस टू द बल्बोयुरेथ्रल ग्लँड्स ऑर द कॉपर्स ग्लँड्स ऑफ द मेल. की मेलमधल्या ज्या बल्बोयुरेथ्रल ग्लँड्स आहेत किंवा कॉपर्स ग्लँड्स आहेत याला कशा असतात त्या होमोलॉगस याच्यासारख्या असतात. त्यानंतर या ज्या ग्लँड्स आहेत वेस्टिब्युलर ग्लँड्स these glands which opens into the vestibule. कुठे ओपन्स होतात या वेस्टिब्युल्समध्ये ओपन्स होतात and it release the lubricating fluid. आणि काय रिलीज करतात lubricating fluid रिलीज करतात.
म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात पहिली ॲसेसरी ग्लँड्स कोणती आहे? वेस्टिब्युलर ग्लँड. वेस्टिब्युलर ग्लँडला बार्थोलिन ग्लँड्स म्हणतात. त्यानंतर बार्थोलिन ग्लँड्स कसे असतात? पेयर्ड असतात. These are the paired glands and homologous to the bulbourethral gland or the Cowper's gland of the male. त्यानंतर here these glands which opens into the vestibule. ही कुठे ओपन्स होतात? या वेस्टिब्युल मध्ये ओपन्स होतात and it release the lubricating fluid. आणि काय रिलीज करतात? lubricating fluid रिलीज करतात. आता हे झाली ॲज वेस्टिब्युलर ग्लँड. याच्यानंतरचे सेकंड ग्लँड आहे मॅमरी ग्लँड्स. आता याच्यामध्ये मॅमरी ग्लँड जे आहेत हिअर दीज मॅमरी ग्लँड्स विच आर द पेयर्ड. की मॅमरी ग्लँड्स कशा आहेत? या पेयर्ड असतात अँड दे आर प्रेझेंट इन द सबक्युटेनियस टिश्यूज ऑफ द अँटेरियर थोरॅक्स इन द पेक्टोरल रिजन. की पेक्टोरल रिजनमध्ये म्हणजे वरचा जो आपला शोल्डरचा रिजन असतो त्याच्यामध्ये या पेक्टोरल रिजनमध्ये हिअर दीज मॅमरी ग्लँड्स विच आर प्रेझेंट इन द सबक्युटेनियस टिश्यूज. कशामध्ये प्रेझेंट असतात? सबक्युटेनियस टिश्यूजमध्ये प्रेझेंट असतात ऑफ द अँटेरियर रिजन ऑफ द थोरॅक्स. की थोरॅक्सच्या अँटेरियर रिजनमध्ये म्हणजेच हिअर दीज आर प्रेझेंट फ्रॉम द 2 to 6 रिब्स. की या रिब्समध्ये म्हणजे एकूण रिब्समध्ये 2 to 6 रिब्समध्ये मॅमरी ग्लँड्स यामध्ये प्रेझेंट असतात. पाहता यामध्ये मॅमरी ग्लँडची जी डेव्हलपमेंट आहे हिअर द डेव्हलपमेंट ऑफ द मॅमरी ग्लँड्स ऑकर्स ॲट द प्युबर्टी. की याची जी डेव्हलपमेंट आहे ही डेव्हलपमेंट केव्हा होतं? प्युबर्टीच्या वेळेस म्हणजे मॅच्युरिटीच्या वेळेस अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द प्रोजेस्टेरॉन अँड इस्ट्रोजन हार्मोन्स. की प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन हार्मोनच्या इन्फ्लुएन्समुळे यामध्ये मॅमरी ग्लँड ज्या आहेत या मॅमरी ग्लँड्स मॅच्युरिटीच्या वेळेस किंवा प्युबर्टीच्या वेळेस त्या ठिकाणी काय होतात? त्या वेल डेव्हलप्ड होतात. आता या ज्या मॅमरी ग्लँड ज्या आहेत या मॅमरी ग्लँड्स हिअर दीज मॅमरी ग्लँड्स विच सिक्रेट्स द प्रोलॅक्टिंग हार्मोन. म्हणजे याच्यामध्ये जे लॅक्टोट्रॉपिक हार्मोन्स आहेत किंवा त्या लॅक्टोट्रॉपिक हार्मोन्सलाच आपण प्रोलॅक्टिंग हार्मोन्ससुद्धा म्हणतो. की हिअर दीज प्रोलॅक्टिंग हार्मोन्स विच हेल्प्स टू डेव्हलपमेंट ऑफ द लॅक्टिफरस ट्युबल्स. म्हणजे याच्यामध्ये जे काही लॅक्टिफरस ट्युबल्स आहेत हे लॅक्टिफरस ट्युबल्स त्या ठिकाणी डेव्हलप करण्यासाठी प्रोलॅक्टिंग हार्मोन्स किंवा लॅक्टोट्रॉपिक हार्मोन्स त्या ठिकाणी हेल्प करतात. केव्हा करतात? ड्युरिंग द प्रेग्नन्सी. कारण की प्रेग्नन्सीच्या वेळेस यामध्ये प्रोलॅक्टिंग हार्मोन जे आहेत हे प्रोलॅक्टिंग हार्मोन्स त्या ठिकाणी मिल्कचं प्रोडक्शन करतात. पाहता हिअर द मॅमरी ग्लँड्स. आता याच्यामध्ये मॅमरी ग्लँड जे आहेत तीच मॅमरी ग्लँड्स विच आर मॉडिफाईड द स्वेट ग्लँड. कशापासून मॉडिफिकेशन झालेलं आहे? स्वेट ग्लँडपासून. पाहता यामध्ये आपण जर बघितलं तर मॅमरी ग्लँड जे आहेत हिअर दीज मॅमरी ग्लँड्स विच कंटेन्स अ फॅटी कनेक्टिव्ह टिश्यूज. की ज्याच्यामध्ये फॅटी कनेक्टिव्ह टिश्यूज प्रेझेंट असतात अँड न्यूमरस लॅक्टिफरस ग्लँड्स. की ज्याच्यामध्ये असंख्य प्रमाणामध्ये लॅक्टिफरस ग्लँड्स प्रेझेंट असतात. आता यामध्ये हिअर दीज लॅक्टिफरस ग्लँड्स विच डिवायडेड इंटू द 15 to 20 मॅमरी लोब्स. की याच्यामध्ये ज्या काही मॅमरी ग्लँड लॅक्टिफरस सपोज इथे लॅक्टिफरस ग्लँड्स आहेत या लॅक्टिफरस ग्लँड जी आहे हिअर दीज लॅक्टिफरस ग्लँड्स विच डिवायडेड इंटू 15 to 20 irregular shaped memory lobes. की 15 to 20 irregular shaped memory lobes मध्ये काय होतं? त्याचं डिवायडेशन होतं. आता एका मॅमरी लोब्सचा जर आपण विचार केला तर एका मॅमरी लोब्समध्ये त्या ठिकाणी लॅक्टिफरस त्या ठिकाणी डक्ट्स प्रेझेंट असतात आणि त्याचबरोबर अल्व्हिओलर ग्लँड्स प्रेझेंट असतात. मीन्स हिअर ईच मॅमरी लोब विच कंटेन्स अ अल्व्हिओलर ग्लँड्स. की ज्याच्यामध्ये अल्व्हिओलर ग्लँड्स प्रेझेंट असतात आणि त्याचबरोबर त्यामध्ये लॅक्टिफरस डक्ट प्रेझेंट असतात. पाहता याच्यामध्ये अल्व्हिओलर जे आहेत आता या ज्या अल्व्हिओलाई जे आहेत हिअर दीज अल्व्हिओलाई किंवा मॅमरी अल्व्हिओलाई जे आहेत हिअर दीज अल्व्हिओलाई विच सिक्रेट द मिल्क्स. की या कशाचं सिक्रेशन करतात? मिल्कचं सिक्रेशन करतात. देन दीज अल्व्हिओलाई विच ओपन्स इन टू द मॅमरी ट्युबल्स. की अल्व्हिओलाई जे आहेत या कशामध्ये ओपन्स होतात? या मॅमरी ट्युबल्समध्ये ओपन्स होतात. त्यानंतर मॅमरी ट्युबल्स जे आहेत हिअर दीज मॅमरी ट्युबल्स विच जॉईंट्स अँड फॉर्म्स अ मॅमरी डक्ट. की आणि पुढे कशाचं फॉर्मेशन करतात? मॅमरी डक्टचं फॉर्मेशन करतात. म्हणजे हिअर दीज मॅमरी ट्युबल्स विच जॉईंट्स टू फॉर्म्स अ मॅमरी डक्ट विच फॉर्म्स अ मॅमरी डक्ट. इथे आपण शॉर्टकटमध्ये बघितलेलं आहे की लॅक्टिफरस ज्या ग्लँड्स आहेत या लॅक्टिफरस ग्लँडचं त्या ठिकाणी डिव्हिजन होतं 15 to 20 इरेग्युलर शेप मॅमरी लोबचं.
त्यानंतर यामध्ये मॅमरी लोब जे आहेत, एका मॅमरी लोबचा जर आपण विचार केला तर इच मॅमरी लोब्स विच कंटेन्स अ अल्व्हिओलर ग्लँड अँड द लॅक्टिफरस डक्ट. त्यानंतर हिअर दीज अल्व्हिओलर ग्लँड्स, की अल्व्हिओलर ग्लँड जे आहेत या अल्व्हिओलर ग्लँड्स काय सिक्रेट करतात, मिल्क सिक्रेट करतात. त्यानंतर हिअर दीज अल्व्हिओलर ग्लँड्स, की या ज्या अल्व्हिओलर ग्लँड्स आहेत या कुठे ओपन होतात, मॅमरी ट्युबल्समध्ये. आणि मॅमरी ट्युबल जे आहेत, हिअर दीज मॅमरी ट्युबल्स विच जॉईंट्स टू फॉर्म्स अ मॅमरी डक्ट, की या मॅमरी ट्युबल्स या जॉईंट्स होतात आणि जॉईंट झाल्यानंतर कशाचं फॉर्मेशन करतात, मॅमरी डक्टचं फॉर्मेशन करतात. त्यानंतर हिअर दीज मॅमरी डक्ट, आता हे पुन्हा मॅमरी डक्ट करतात, या ठिकाणी जॉईंट्स होतात आणि जॉईंट झाल्यानंतर दे फॉर्म्स अ मॅमरी ॲम्पुला. कशाचं फॉर्मेशन करतात, मॅमरी ॲम्पुला. म्हणजेच मॅमरी डक्ट काय झाले, या ठिकाणी जॉईंट झाले एकमेकांना आणि कशाचं फॉर्मेशन केलं त्यांनी, मॅमरी ॲम्पुलाचं. आता मॅमरी ॲम्पुला जे आहेत, हिअर दीज मॅमरी ॲम्पुला विच इज कनेक्टेड टू द लॅक्टिफरस डक्ट, की मॅमरी ॲम्पुला कशाला कनेक्ट केलेले आहे, लॅक्टिफरस डक्टला. अँड दीज लॅक्टिफरस डक्ट विच कॉन्वर्ज टुवर्ड्स अ निप्पल, कुठे कोण एकत्रित येतात, निप्पलला. आता बघा यामध्ये हिअर दीज निप्पल विच इज सराउंडेड बाय द डार्क ब्राऊन and the circular skin like structure which is called as the areola. कशाने सराउंडेड केलेला असतो, एरिओलाने. तर हे झालं आपलं मॅमरी ग्लँड्सचं. आता इथेच आपला जो फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा जो पार्ट आहे, हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणजे सपोज जर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जर आपल्याला विचारली तर त्याच्यामध्ये आपले जे इंटरनल जेनॅटल ऑर्गन, ज्याच्यामध्ये आपण ओव्हरीचं आपण फिजिओलॉजिकल त्याच्यामध्ये स्ट्रक्चर आपण त्याचं बघितलेलं, त्याच्यानंतर आपण फॅलोपियन ट्यूब बघितली किंवा त्यालाच आपण ओव्हिडक्ट म्हणतो. याच्यानंतर पुन्हा आपण युटेरसचा पार्ट बघितला, त्यानंतर वजाडाचा पार्ट बघितला, याच्यानंतर पुन्हा आपण पुढचं त्याच्यामधले एक्सटर्नल जिनॅटल ऑर्गन बघितले आणि एक्सटर्नल जिनॅटल ऑर्गन नंतर ॲसेसरी सेक्स ग्लँड्स बघितल्या. तर हे झाले आपली फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. पण आता याच्याचमध्ये ओव्हरीमध्ये आपल्याला त्याचं हिस्टोलॉजिकल स्ट्रक्चर दिलेलं आहे, ज्यामध्ये आपल्याला ट्रान्सफर्स सेक्शन ऑफ ओव्हरी आणि त्याचबरोबर स्ट्रक्चर ऑफ ग्राफियन फॉलिकल हे 2 पॉईंट बघायचे आहे. म्हणजे इथेच आपली जी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे ती संपली. पण याच्या व्यतिरिक्त आपल्याला ओव्हरीचं हिस्टोलॉजिकल स्ट्रक्चर बघायचं आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये ज्या काही डेव्हलपमेंटल स्टेजेस दिलेल्या आहेत त्या डेव्हलपमेंटल स्टेजेस आणि त्याचबरोबर स्ट्रक्चर ऑफ ग्राफियन फॉलिकल हे 2 पॉईंट्स आपल्याला बघायचे आहेत, जे पॉईंट्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. फक्त आपण काय बघितली, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आलं लक्षात. तर इथेच आपली फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम संपलेली आहे. पण पुढचा जो टॉपिक आहे हिस्टोलॉजिकल स्ट्रक्चर किंवा ट्रान्सफर्स सेक्शन ऑफ ओव्हरी आणि स्ट्रक्चर ऑफ ग्राफियन फॉलिकल, हा पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. थँक्यू.